गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरला आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा नवीन टॉपिक सुरू केला होता. त्याच्यामध्ये बघा, आता फर्स्ट लेक्चरला आपण कोणते पॉईंट बघितले होते. त्याच्यामध्ये आपण गॅसच्या रिलेटेड कन्सेप्ट, त्याच्यामध्ये आपण फ्री गॅस लॉ बघितले होते. त्यानंतरनं आयडियल गॅस इक्वेशन आपण बघितलं होतं. त्यानंतरनं आपण रिअल गॅस अँड आयडियल गॅस त्यामधला डिफरन्स बघितला होता. अँड डेरिवेशन बघितलं होतं कुठलं, तर प्रेशर ऑफ आयडियल गॅस. आता प्रेशर ऑफ आयडियल गॅस त्या डेरिवेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता आपण पुढचा पॉईंट कोणता बघतोय तो बघा, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, त्यालाच आपण RMS स्पीड असं म्हणतो. आता आपल्याला प्रेशर ऑफ आयडियल गॅसचा फाइंड करण्याचा फॉर्म्युला माहिती आहे, काल बघितला होता आपण. P इज इक्वल टू 1/3 N/V M V बार स्क्वेअर. आता ज्यामध्ये जो V बार स्क्वेअर आलेला आहे त्याला आपण त्याचं रूट घेतलं तर त्याला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असं पण म्हणतो. मग आता बघा, आपल्याला डेरिवेशन त्यासाठी फाइंड करायचं आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता बघा, आपण काय करणार आहे, V बार स्क्वेअर ही टर्म LHSला इथे घेणार आहे. म्हणजे इक्वेशन कसं येणार आहे, 3PV अपॉन N इंटू M. हा आपला फॉर्म्युला आपण हा काय केला आहे, रिअरेंज केलेला आहे. Using the ideal gas equation, we know the ideal gas equation PV which is equal to nRT. P means pressure, V means volume, N means number of moles of gas, R is the universal gas constant and T is the absolute temperature. हे आयडियल गॅस इक्वेशन आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता हा वरचा जो फॉर्म्युला इथं जो PV आहे तिथं आपण काय करणार आहे, nRT ही व्हॅल्यू पुटअप करणार आहे. मग इक्वेशन कसं आलं, V बार स्क्वेअर विच इज इक्वल टू 3PV ची व्हॅल्यू nRT अपॉन छेदामध्ये M आहे असंच आपण लिहिणार आहे. सिन्स आता इथं स्मॉल n म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ मोल ऑफ द गॅस. मग आता स्मॉल n ची व्हॅल्यू आपण मी काल चे दोन फॉर्म्युले सांगितले होते. पहिला फॉर्म्युला N/Na आणि दुसरा फॉर्म्युला सांगितला होता M/Ma. मग आता आपण काय करणार आहे, n ची व्हॅल्यू इथं पुटअप करणार आहे. म्हणजे इथं बघा, n ची व्हॅल्यू पुटअप काय करणार आहे, N/Na मीन्स ॲव्होगाड्रोज नंबर. मग आता बघा, 3 ॲज इट इज, स्मॉल n ची व्हॅल्यू N/Na, RT आहे असंच अँड NM आहे असंच आपण घेतलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये N गेट कॅन्सल. आता आपल्याला काय करायचं आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढायची. हे काय आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. ह्याला रूट घेतलं तर काय येणार आहे, रूट मीन स्क्वेअर म्हणजेच VRMS येणार आहे. आता हे जे व्हेलॉसिटी घेतल्यानंतर ही टर्म काय येणार आहे, स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे. N काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे वरती काय राहिलं, 3/3RT आणि आपण खाली काय राहिलं, Na इंटू M. ह्याच्यामध्ये Na मीन्स ॲव्होगाड्रोज नंबर. आता M0 विच इज इक्वल टू Na इंटू M. त्याची व्हॅल्यू आपण पुटअप काय केली आहे, M0 Na इंटू M, त्याची व्हॅल्यू M0 पुटअप केली. Mला म्हणायचं मोलर मास ऑफ द गॅस. मग आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे VRMS विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3RT अपॉन M0. हा काय आपला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी फाइंड करण्याचा हा जो फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी फाइंड केले, त्याचा हा फॉर्म्युला आपण फाइंड केला आहे. हे डेरिवेशन तुम्हाला विचारलं जातं. आता त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी. आता इंटरप्रिटेशन मीन्स रिलेशन कशामधलं, तर कायनेटिक थिअरी अँड टेम्परेचर ह्या दोघांमधलं रिलेशन आपण बघणार आहे, त्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. आता बघा, वरती आपण जसं बघितले की आयडियल गॅस इक्वेशन प्रेशर फाइंड करण्याचं जे इक्वेशन आहे ते कोणतं आहे, तर P इज इक्वल टू 1/3 N/V M V बार स्क्वेअर. हा आयडियल गॅसचं प्रेशर फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. आता जसं आपण इथं मगाशी इक्वेशन रिअरेंज केलं होतं V बार स्क्वेअर विच इज इक्वल टू, तसंच आपण प्रेशरचं इक्वेशन रिअरेंज करणार आहे. PV विच इज इक्वल टू NM V बार स्क्वेअर अपॉन 3. आता आपण काय करणार आहे, हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनचं कन्वर्ट कायनेटिक एनर्जीमध्ये करणार आहे. आता ह्या इक्वेशनचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीला करण्यासाठी आपण ह्याला काय करणार आहे, 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार आहे ह्या इक्वेशनला. डिवाइडिंग अँड मल्टिप्लाइंग द अबव इक्वेशन बाय द 2 वी गेट. आता बघा, PV LHS ॲज इट इज. आता आपण काय करणार आहे, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. 3 आपण इकडे घेतला म्हणजे 2/3 N अशी सेपरेट टर्म लिहिली. का तर ह्या ब्रॅकेटमध्ये जी टर्म राहिली ती कायनेटिक एनर्जी आहे, म्हणून आपण 2/3 N घेतलं. इथं काय राहिलं, MV बार स्क्वेअर राहिला. आता इथं मल्टिप्लाय केले 2 ने आणि इथं डिवाइड करायचं आहे, म्हणून इथं काय येणार आहे, 1/2 MV बार स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये ब्रॅकेटमधली जी टर्म आलेली आहे आपण त्याला काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी म्हणतो. म्हणजे तेच बघा आपण सांगतोय, the bracket quantity means 1/2 mv square is the kinetic energy and ideal gas बघा, and ideal gas the molecule
नॉन इंटरॅक्टिंग. आता आपल्याला माहिती आहे की आयडियल गॅस जर आपण कन्सिडर केलं तर मॉलिक्यूलमध्ये इंटरॅक्शन नसतं, म्हणजे तो मॉलिक्यूल काय असतो, नॉन इंटरॅक्टिंग असतो, आणि हेन्स देअर इज द पोटेन्शियल एनर्जी 0. मीन्स बघा, आपण हा जर क्यूब कन्सिडर केला, आता क्यूब कन्सिडर केल्यानंतर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत, सपोज त्याच्यातला आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर करूया, तो काय झाला, ह्या वॉलवरती क्यूबच्या काय झाला, हा मॉलिक्यूल इन्सिडंट झाला, आणि इन्सिडंट झाल्यानंतर तो पुन्हा काय रिव्हर्स झाला, म्हणजे हे यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन नसतं आणि हे एकमेकांवरती इन्सिडंट होत नाही, त्यामुळे इथली पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0 असते, म्हणून आपण इथं म्हणले नो पोटेन्शियल एनर्जी टर्म. त्यामुळे आपण काय बघतोय, द टोटल एनर्जी ई कशी फाइंड केली जाते, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल एनर्जी विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथं आपण डायरेक्ट इक्वेशन लिहिले, का तर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू 0 आहे. आता कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला वरती इथं आपण काढले 1/2 mv²² आहे ही. आता इथे यांनी का मल्टिप्लाय केले, तर ही जी स्क्वेअरमध्ये व्हेलॉसिटी कायनेटिक एनर्जी जी आहे ते आपण सिंगल मॉलिक्यूलसाठी काढतो. आता ह्या क्यूबमधले जर सगळ्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी फाइंड करायची असेल तर एन इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ द गॅस आहेत, म्हणून आपण ह्याला काय केले, कायनेटिक एनर्जीला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता आपण काय केले, पुटिंग द इक्वेशन टू इन इक्वेशन 1. आता ही जी व्हॅल्यू आहे, आता आपण इक्वेशन 1 बघूया, n 1/2 mv². ह्याची व्हॅल्यू आपली काय आहे, ई आहे, म्हणजे इक्वेशन टू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करणारे ह्या होल याची व्हॅल्यू आपण ई पुटअप करणार आहे, म्हणजे इक्वेशन कसं येईल, 2/3 येईल. मग तेच इक्वेशन आपण खाली लिहिलेलं आहे बघा, PV विच इज इक्वल टू 2/3 ई. ह्याला आपण म्हणणार आहे इक्वेशन 3 युजिंग द आयडियल गॅस इक्वेशन. आता बघा, तुम्ही कालच्या नोट्समध्ये मी फॉर्म्युले काल व्हिडिओमध्ये सांगितलं होता, एक फॉर्म्युला PV विच इज इक्वल टू NKBT सांगितले होते, 2 फॉर्म्युले ते लक्षात ठेवा आपल्याला लागतात. तर हा तो फॉर्म्युला आपण डायरेक्ट तिथला यूज केलेला आहे. आता N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, अँड KB मीन्स बोल्स म्हणून कॉन्स्टंट, अँड T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे PVची व्हॅल्यू काय आपण भरतो, NKBT. मग इथं जर व्हॅल्यू PVची भरली तर काय येणार आहे, NKBT विच इज इक्वल टू 2/3 ई. हे इक्वेशन 4 आलेलं आहे. आता इक्वेशन 4 मध्ये KB हीच काय, द बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ई विच इज इक्वल टू, आता हे इक्वेशन जर आपण ई इक्वल टू रिअरेंज केलं तर ई इज इक्वल टू हे काय होणार आहे, 3/2 NKBT. म्हणजे ई इक्वल टू हे इक्वेशन रिअरेंज केलं आणि हे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे, म्हणजे ई इज इक्वल टू 3/2 NKBT. हे इक्वेशन 5 आलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल काढणार आहे, म्हणून यांनी इथं काय करणार आहे, डिवाइड करणार आहे, म्हणजे हा एन इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आहे, E/N 3/2 KBT येणार. म्हणजे हे जे इक्वेशन आलेलं आहे ते कशासाठी आलेलं आहे, ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ गॅस. म्हणजे आपण हे इक्वेशन फाइंड केलेलं आहे, ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल ती किती आली, 3/2 KBT. हे आपले इक्वेशन आले, म्हणजे इथे एनर्जीची टर्म आली आणि इथं टेम्परेचर टर्म आली आहे, म्हणजे एनर्जी आणि टेम्परेचर दोन्हीची टर्म आहे, मीन्स इंटरप्रिटेशन ऑफ द टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. म्हणजे कायनेटिक थेअरीमध्ये टेम्परेचरचं रिलेशन आपण बघितले, त्याला आपण इंटरप्रिटेशन म्हणतो. आता त्यानंतर बघा, हे छोटे छोटे डेरिवेशन आहेत, हे तुम्हाला विचारले जातात. हे डेरिवेशन आहेत, नुसतं बघून कळणार नाही, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर बघा, आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, इक्विपार्टिशन मीन्स काय, इक्वली डिस्ट्रीब्यूट होणे, त्याला आपण इक्विपार्टिशन म्हणतो. आता बघा, आपण सपोज हा क्यूब कन्सिडर करूया. आता हा क्यूब, ही डायग्राम नाही आहे, पण आपण काय करूया, हा क्यूब आहे कन्सिडर करूया, हे कन्सिडर करू नका. सपोज आता आपण इथं काय केले, 3 डायरेक्शनने मॉलिक्यूल, इथं वरती दाखवला Y ॲक्सिस, X ॲक्सिस आणि Z ॲक्सिस. म्हणजे ह्याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर तो एकाच डायरेक्शनने मूव्ह होणार नाही, X डायरेक्शनने मूव्ह होईल, Y डायरेक्शनने मूव्ह होईल आणि Z डायरेक्शनने, तिन्ही डायरेक्शनने तो गॅस मॉलिक्यूल काय होईल, मूव्ह होईल. वी नो द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ द सिंगल मॉलिक्यूल. मग आपल्याला काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जो मॉलिक्यूल आहे क्यूबमध्ये तो मूव्ह होतो म्हणजे त्याला व्हेलॉसिटी आहे म्हणजेच त्याला काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजेच आपण इथं काय बघणार आहे, कायनेटिक एनर्जी बघणार आहे. आता कायनेटिक एनर्जी ऑफ द सिंगल मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी कशी फाइंड केली जाते, 1/2 mv² ने फाइंड केली जाते. आता आपण इथं गॅस मॉलिक्यूल क्यूबमध्ये कन्सिडर केलेला आहे, तो काय होतो, रँडमली मूव्ह होतोय म्हणजे तो तिन्ही डायरेक्शननी मूव्ह होतोय, अलॉंग द X ॲक्सिस, Y ॲक्सिस, Z ॲक्सिस. त्यामुळे आपण टोटल जर कायनेटिक एनर्जी काढली तिन्ही डायरेक्शननी तर ती कशी येणार आहे, 1/2 mvx² + 1/2 mvy² + 1/2
mv/z². म्हणजे ही टोटल कायनेटिक एनर्जी काढली म्हणून आपण काय केले, तिन्ही कायनेटिक एनर्जीची सम केलेली आहे. म्हणजे ही सिंगल मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी झाली अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस अँड अलॉंग झेड ॲक्सिस. आता हे आपलं कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आलेलं आहे. जर आपण एनर्जी पर मॉलिक्यूल जर दाखवली बघा, फॉर अ गॅस ॲट अ टेम्परेचर T, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, म्हणजे इथं आपण काढले ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, म्हणजेच ह्याला काय म्हणतात, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग ते आपल्याला जर दाखवायचे असेल तर आपण सिम्बॉल कुठला वापरतो, ह्याप्रमाणे आपण सिम्बॉल दाखवलेला आहे. पण ही सगळी टर्म आहे आपण फक्त इथं ॲव्हरेजच्या स्वरूपात म्हणून इथे हे सिम्बॉल घालून आपण लिहिलेले आहे. म्हणजेच ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू 1/2 mvx² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². म्हणजे कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन अँड अलॉंग झेड डायरेक्शन. आता इथं आल्यानंतर वी नो द टोटल एनर्जी पर मॉलिक्यूल इज. आता आपण वरती डेरिवेशन काढलेलं बघा, टोटल एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 kBT. ही झाली टोटल एनर्जी. मग हेच आपण टोटल एनर्जी कुठे घेतली, तर 3/2 kBT घेतलेली. ठीक आहे. त्यानंतर ना आता आपण काय करणार आहे बघा, म्हणजेच एनर्जी तिन्ही ॲक्सिसवरती डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो की जी ही एनर्जी आहे ही तिन्ही ॲक्सिसला इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. मग आता बघा अलॉंग एक्स डायरेक्शननी कुठली असणार, सिंगल मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स डायरेक्शननी 1/2 mvx² विच इज इक्वल टू साइन का दाखवलंय, तर तिन्ही डायरेक्शननी मूव्ह होणारी कायनेटिक एनर्जी ही इक्वल असते असं लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी साठी दाखवतो. मीन्स विच इज इक्वल टू 1/2 mvy² विच इज इक्वल टू 1/2 vz² असं आलेलं आहे. म्हणजेच विच इज इक्वल टू काय येणार आहे, 1/2 kBT ही सिंगल मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी आहे. मग आता ह्या तिघांची जर आपण सम केली तर आपलं इक्वेशन काय येणार आहे, 3/2 kBT येणार आहे. म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी येणार आहे. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी काय सांगतं, द टोटल ट्रान्सलेशन एनर्जी कन्स्ट्रीब्यूट ऑफ द मॉलिक्यूल इज 3/2 kBT. मीन्स तिन्ही डायरेक्शनला मूव्ह होणारी एनर्जी ही इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. हे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आहे. आता हे झाल्यानंतर ना आता पुढचा आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहे बघा. आता आपण जो कन्सेप्ट बघितला होता तो कोणता बघितला आहे, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे इक्वेशन इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. आता पुढचा जो पॉईंट आहे तो कोणता आहे, तर डिग्री ऑफ फ्रीडम. आता हा नवीन पॉईंट आहे डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम हा पॉईंट आपण एक्सप्लेन करण्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. PDF लिंक पाठवलेली आहे, ती लिंक क्लिक करून तो व्हिडिओ नीट केअरफुली बघा, म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते आपण पुन्हा बघूया. ठीक आहे. मी आता आपण लिंक बघितलेले आहे, त्याच्यामध्ये आपण डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस अँड पॉलिॲटॉमिक गॅससाठी बघितलेला आहे. आता आपण बघूया बघा. When the molecule move to free for any direction, then we require the three axes to describe the position. That is the x, y, z axis. म्हणजे सिंगल मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर तो एक्स डायरेक्शनने मूव्ह होईल, वाय डायरेक्शनने मूव्ह होईल आणि झेड डायरेक्शनने मूव्ह होईल. म्हणून त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले, 3. पुढे बघा, इफ द मॉलिक्यूल मूव्ह ओनली ऑन एनी वन प्लेन, then we require the two axes, then its degree of freedom is 2. If the molecule move any one direction, then we require the one axis, then its degree of freedom is 1. म्हणजे सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर केला तो 3 ॲक्सिसने मूव्ह होतो म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम 3 आहेत. जर आपण सिंगल मॉलिक्यूल एका प्लेनमध्ये कन्सिडर केला तर आपल्याला काय होतं, 2 ॲक्सिस रिक्वायर होतात, त्यामुळे तिथं डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहेत. त्यानंतर पुढं आपण काय म्हणलेलं आहे, 1 ॲक्सिस कन्सिडर केला म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम 1. म्हणजे ह्या ज्या डिग्री ऑफ फ्रीडम बघितल्या आहेत ह्या ट्रान्सलेशन मोशनमध्ये आहेत. रोटेशन मोशनमध्ये सुद्धा डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. म्हणजे आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, आपण डेफिनेशन बघतोय बघा. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम इज डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेटर ऑफ or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. Means degree of freedom आपण कुणाला म्हणतो की त्या मॉलिक्यूलची कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पोझिशन जी दाखवतो किंवा त्याचं कन्फिगरेशन, त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे एक मॉलिक्यूल कन्सिडर केला तर तो 3 पोझिशन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये दाखवेल, एक्स, वाय आणि झेड, त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. मग आपण डिग्री ऑफ फ्रीडम डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी बघूया. आता डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी बघत असताना बघा, मोनोॲटॉमिक गॅस कोणता आहे, तर हेलियम किंवा हायड्रोजन. त्याच्यामध्ये सिंगल मॉलिक्यूल असतो, त्यामुळे तो सिंगल मॉलिक्यूल काय होणार आहे, 3 डायरेक्शननी मूव्ह होणार आहे, एक्स, वाय, झेड. त्यामुळे त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या मोनोॲटॉमिक गॅससाठी 3.
हे आत्ताच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. कन्सिडर डायटोमिक मॉलिक्यूल. डायटोमिक मॉलिक्यूल N2 कन्सिडर करा, N2 मॉलिक्यूल कन्सिडर करा विथ द 2 ॲटम लाईंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. मग आता बघा आपण हे काय केले, 3 डायमेन्शनल सिस्टीम कन्सिडर केले. सपोज आपण O2 हा डायटोमिक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे. हा O2 आपण अलॉंग एक्स ॲक्सिस एकाच प्लेनवरती दाखवलेला आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल काय करणार आहे, अलॉंग वाय डायरेक्शन आणि अलॉंग झेड डायरेक्शनने काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजेच आपण काय सांगितलेलं आहे, consider the atomic molecule O2 or N2, the molecule with the 2 atoms lying along the x-axis. म्हणजे O2 चे 2 मॉलिक्यूल x axis वरती दाखवलेला आहे. The molecule has the 3 translational degree of freedom. म्हणजे मॉलिक्यूलला काय आहे, 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आहे. अँड ॲज वेल ॲज त्याला कुठले रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण आहे. आत्ताच आपण व्हिडिओमध्ये बघितले. आता रोटेशन कुठे, अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम आणि 2 रोटेशनल. मीन्स डायटोमिक मॉलिक्यूलसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले आपले, 5 डिग्री ऑफ फ्रीडम झाले. 3 रोटेशनल आणि 2 आहेत ते कुठले आहेत तर रोटेशनल आणि 3 ट्रान्सलेशन, असे 5 डिग्री ऑफ फ्रीडम आपण म्हणतो डायटोमिकसाठी. त्यानंतर आपण पुढे बघूया. इट कॅन बी शोन दॅट इफ IZ and IY are the moment of inertia about the Z and Y axis with angular speed omega Z and omega Y about the Z and Y axis. म्हणजे जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर केला अबाउट झेड अँड वाय ॲक्सिस, तर टोटल एनर्जी ड्यू टू द ट्रान्सलेशन अँड रोटेशनल साठी त्यासाठी आपण डिग्री ऑफ फ्रीडम बघणार आहे. म्हणजे बघा डायटोमिक मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर आपण ह्याला काय सांगतोय, ट्रान्सलेशन ॲज वेल ॲज रोटेशनल एनर्जी आहे. मग आपण टोटल डिग्री ऑफ फ्रीडम काढली त्या सिस्टीमची, तर आपली कशी येणार आहे, इज इक्वल टू ई ट्रान्सलेशन प्लस ई रोटेशनल. आता ट्रान्सलेशनमध्ये आपण टोटल एनर्जी कशी फाइंड करतो, आत्ताच आपण वरती बघितले. मॉलिक्यूल काय होणार आहे, तिन्ही डायरेक्शनने मूव्ह होणार आहे. म्हणजेच 1/2 mv² प्लस 1/2 mvy² प्लस 1/2 mvz², ह्याप्रमाणे बघितली. प्लस रोटेशनची एनर्जी कशी काढतो, 1/2 I ओमेगा² ही रोटेशनची आहे. म्हणजेच आपण अलॉंग झेड आणि वाय ॲक्सिस आहे म्हणून 1/2 IZ ओमेगा² प्लस 1/2 IY ओमेगा² बघितलेला आहे. म्हणजे ही झाली टोटल एनर्जी. आता इफ द मॉलिक्यूल इज नॉट रिजिड, म्हणजे हे सगळं आत्ता आपण डिग्री ऑफ फ्रीडम बघितलेलं आहे, ते रोटेशन आणि ट्रान्सलेशनसाठी बघितले. पण बॉडी कशी आहे, मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलं आहे रिजिड. आता आपण जर नॉन रिजिड मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर त्याला कुठली, जर रिजिड बॉडी असेल तर रिजिड मॉलिक्यूल असेल तर त्याला काय असणार आहे, व्हायब्रेशनल एनर्जीसुद्धा असणार आहे. मग आपण काय टोटल एनर्जी काय करणार आहे, तिघांची सम करणार आहे, ई ट्रान्सलेशन प्लस ई रोटेशनल प्लस ई व्हायब्रेशनल. मग ई व्हायब्रेशनल कसं काढतो आपण, 1/2 mu² प्लस 1/2 kr². आता तर यू म्हणजेच काय, द व्हेलॉसिटी ऑफ व्हायब्रेशन, आणि आरला काय म्हणतो, सेपरेशन बिटवीन देम, के इज द कॉन्स्टंट. म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, डिग्री ऑफ फ्रीडम बघा, ह्याच्यावरती MCQला प्रश्न विचारला जातो. मोनो ॲटोमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत, तर मोनो ॲटोमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत, 3 आहेत. डायटोमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम 5 आहेत. हे 5 कसे काढलेले आहेत, तर 3 ट्रान्सलेशनचे डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे 3 डायरेक्शनने तो मूव्ह होणार आहे, अँड 2 आहेत तो रोटेशनल. मग 2 कुठले, अलॉंग झेड आणि वाय ॲक्सिसवरती ते मॉलिक्यूल डायटोमिक काय होणार आहे, रोटेट होणार आहे, म्हणून आपण 5 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणलो. त्यानंतर पुढं बघा आपण काय केले, टोटल एनर्जी 3 ॲक्सिसवरती आपण फाइंड केलेली आहे. आणि हे पूर्ण व्हायब्रेशनल कधी येतो, ज्यावेळेस रिजिड बॉडी असेल तेव्हा. आता ह्याच्यामध्येच बघा आपण काय सांगतोय, इट मीन्स दॅट द कायनॅटिक एनर्जी असोसिएटेड विथ द ट्रान्सलेशन मोशन. आता ही काय झाली, कायनॅटिक एनर्जी आपण फाइंड केली, 1/2 kBt वरती फाइंड केली होती. आता 3 का मल्टिप्लाय केले तर तो मॉलिक्यूल काय होणार आहे, अलॉंग एक्स वाय अँड झेड तिन्ही डायरेक्शननी मूव्ह होणार आहे. म्हणजे ई ट्रान्सलेशन बरोबर काय असणार आहे, ई ट्रान्सलेशन बरोबर आपण सांगणार ट्रान्सलेशन, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. म्हणजे ई ट्रान्सलेशन म्हणजे एक्स वाय झेड डायरेक्शननी, म्हणून ह्याला 3 ने मल्टिप्लाय केले. मीन कायनॅटिक एनर्जी असोसिएटेड विथ द रोटेशनल मोशन विच इज इक्वल टू 2 × 1/2 kBt. आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर अलॉंग वाय आणि अलॉंग झेड डायरेक्शनने मूव्ह होणार आहे, म्हणून 2. सिमिलरली कायनॅटिक एनर्जी मीन्स मीन कायनॅटिक एनर्जी असोसिएटेड विथ द व्हायब्रेशनल मोशन 2 मीन्स वाय आणि झेड डायरेक्शन इंटू 1/2 kBt. म्हणजे हे आपण काय सांगितलेले आहे, टोटल कायनॅटिक एनर्जी असोसिएटेड विथ द ट्रान्सलेशन मोशन, रोटेशनल मोशन अँड व्हायब्रेशनल मोशन. म्हणजे हे आपण फाइंड केलेले आहे. ह्याच्यावरती MCQ विचारले जाऊ शकते. म्हणजे बघा आज आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय बघितलेलं आहे बघा. सुरुवातीला आपण बघितले रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी बघितली आहे. आता रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जर आपण बघितली
तर त्याच्यामध्ये आपण त्याचा फॉर्म्युला फाइंड केला होता. तो फॉर्म्युला आहे √3RT/m0. त्यानंतर आपण इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी हा पॉईंट बघितला. त्याचबरोबर आपण पुढं काय बघितले बघा, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी झाल्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम हा आपण पॉईंट बघितलेला आहे. ठीक आहे, थँक्यू. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचा पुढचा पॉईंट बघूया. ओके, थँक्यू.